नमस्कार, मी केतन येवले. आपण पाहिलं की मत्स्यचोक प्रकरण पुन्हा 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 महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तापलं, जे वातावरण पेटलं, ते प्रकरण म्हणजे मत्स्यचोकचं प्रकरण. एका लोकप्रतिनिधीची भरदिवसा अपहरण हत्या झाली. हत्यारांना सपोर्ट करणारे राजकीय नेते ते मात्र अजून खुलेआम फिरतायत. या हत्या घडून आणणाऱ्यांचा खरा मास्टर माइंड म्हणजे या हत्येचा खरा सूत्रधार असणारा जो वाल्मिक कराड आहे, तो मात्र मोक्यातून वाचला कसा? तर वाचला नाही, तर त्याला वाचवलं गेलं. ते इथल्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी 22 दिवस वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागला नाही. दगडावर मिळालेला एक रक्ताचा थेंब, त्याच्यातून तुम्हाला गुन्हेगार एका मिनिटात मिळतो. जळालेल्या चितेच्या राखीतून तुम्ही गुन्हेगाराचा शोध घेता. मात्र एका आदर्श लोकप्रतिनिधीची हत्या होते आणि तुम्हाला 22 दिवसात गुन्हेगार सापडत नाही. या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची नाचक्य आहे. गृहमंत्री यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आता तात्काळ राजीनामा द्यायला हवा. जर वाल्मिक कराड सारख्या या गुंडाला जर तुम्ही इन्काउंटर करू शकत नाही आणि तुम्ही जर मोक्यापासून जर वाचवत असाल